महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि असं असतानाच पिंपरी चिंचवडमधून एक भलतंच प्रकरण समोर आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये काय घडलंय तर एकाच जागेसाठी दोन उमेदवार हे दोन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। पिंपरी चिंचवडमधून प्रभाग क्रमांक 20 मधून नीलम म्हात्रे यांना शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि त्याचबरोबर ठाकरे सेनेकडून देखील एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 30 साठी संदीप गायकवाड यांना देखील शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि त्याचबरोबर शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे आणि त्यामुळे या जागेसाठी काहीसा पेच निर्माण झाला। आता हा पेच सोडवण्यासाठी दोन पर्याय असणार आहेत। एक म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी एका पक्षाचा एबी फॉर्म हा मागे घेणं आणि दुसरा पर्याय म्हणजे त्यांनी जर तसं केलं नाही तर निवडणूक आयोग या संदर्भातला अंतिम निर्णय घे। निवडणूक आयोग या दोन उमेदवारांनी ज्या पक्षाचा एबी फॉर्म हा सगळ्यात आधी भरलेला आहे तो वैध ठरवेल आणि त्याचबरोबर दुसऱ्या पक्षाचा फॉर्म हा अवैध ठरवेल। मात्र खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। एकीकडे आपण पाहतोय की निष्ठावंत कार्यकर्ते की ज्यांना वर्षानुवर्ष एकाच पक्षामध्ये काम करून सुद्धा उमेदवारी ही नाकारण्यात आलेली आहे ते धाय मोकलून रडतायत, तर दुसरीकडे या उमेदवारांना दोन पक्षांकडून एकाच जागेसाठी उमेदवारी दिली जाते आणि ज्यांच्यासाठी तिकीट आणि उमेदवारी ही महत्त्वाची आहे आणि त्यामुळे हे उमेदवार आपले लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या समस्या सोडवतील का यावरती चिंतन करणं खरंच गरजेचं आहे।